उमरी तालुक्यातील कावलगुडा येथे मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक भोजन कार्यक्रमात जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे सुमारे जवळपास 250 ग्रामस्थांना उलट्या आणि जुलाबांचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने उमरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। गावातील मंदिरात आंबील आणि वरण भातांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या भोजनात सहभागी झालेल्या अनेकांना सायंकाळपासूनच अस्वस्थ वाटू लागले आणि सुरुवातीला काहींनी खासगी दवाखान्यातून औषधी घेतली, मात्र प्रकृती अधिकच बिघडू लागल्याने रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले। महिला, पुरुष आणि वृद्ध तसेच मुलांचाही मोठा सहभाग आहे, तर सर्वच एकाच वेळी रुग्णालयामध्ये दाखल झाल्याने रुग्णालयाच्या यंत्रणेवरती मोठा ताण जे आहे ते निर्माण झालेला आहे। आणि उमरीवरून आता फोन लाईन वरून आपले प्रतिनिधी कैलास सोनकांबळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कैलास, काय सांगाल, कशा पद्धतीची ही घटना जी आहे ती घडलेली आहे आणि आता या सर्व रुग्णांची परिस्थिती कशी आहे? काल जी घटना झालेली आहे ती एका धार्मिक कार्यक्रमामध्ये ही घटना झालेली आहे। मारुतीच्या आणि माता मंदिराच्या दरवर्षीप्रमाणे गोड जेवणाचा कार्यक्रम असतो, त्या जेवणाच्या कार्यक्रमामधून हा विषबाधा झाल्याचं प्राथमिक स्वरूपामध्ये लक्षात आले आणि या गावची एकूण संख्या आहे 650। तर हा जेव्हा जेवण ते पहिल्या पंक्तीमध्ये लोकांनी जे प्राशन केलं, नंतर दुसऱ्या पंक्तीमध्ये एकूण असे 250 लोकांची आपल्याला जवळ माहिती आली आहे आणि या माहितीमधून असं दिसतं की उमरीमध्ये त्यांना आणण्यात आले आणि काही जणांना धर्माबाद आणि काही जणांना जागा अपुरी असल्यामुळे शिंदे प्राथमिक रुग्णालयामध्ये आणि कारेगाव जवळच्याच नजीकच्या हॉस्पिटलमध्ये असे 2 तालुक्यामध्ये त्यांना स्थलांतर करण्याचा आणि प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळताच तर आता सध्या परिस्थिती त्यांची स्टेबल आहे, असं काही चिंताची बाब नाही। पण एकंदरीत यंत्रणा धन्यवाद कैलास, तुम्ही दिलेल्या सर्व संपूर्ण माहितीबद्दल। Thanks for watching Ekmat Digital.